ठिकाणी नव्या जिमखान्याचं उद्घाटन करण्यात आलं आणि आता इथे यानंतर आपण ही थेट दृश्य पाहतोय ठाण्यातली ठाणे मेट्रोचं उद्घाटन जे आहे ते आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जातंय। चाचणी केली जाते। यानंतर आता ही मेट्रो सेवा जी आहे ती आता प्रवाशांच्या सेवेमध्ये उपलब्ध होणार आहे। प्रवाशांना या मेट्रो सेवेचा आता लाभ घेता येणार आहे। जी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी या मार्गांवरती होत होती ठाण्यामध्ये कासरवडवलीपर्यंत ती वाहतूक कोंडी कुठेतरी सुटणार असल्याचं सुद्धा बोललं जातं आणि त्यामुळेच आता या मेट्रोला आता अधिकच महत्त्व प्राप्त झाले। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतो आमचा प्रतिनिधी कुणाल भोईटे सध्या आपल्या सोबत आहे। कुणाल, सिद्धेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आत्ताच मेट्रोमध्ये दाखल झालेले आहेत। आपण लाईव्ह दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। आता या चाचणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर ही चाचणी वारंवार केली जाईल आणि डिसेंबर अखेर 10 मेट्रो मार्गिका ज्या आहेत त्या ठाणेकरांसाठी खुल्या करण्यात येतील। गायमुख ते कॅडबरी जंक्शन असा हा पहिल्या 10 मेट्रो मार्गिकांचा टप्पा असणार आहे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते कार्यक्रमस्थळी पोहोचलेले आहेत आणि आता ते माध्यमांशी संवाद साधतील। आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून की आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माध्यमांशी आता संवाद साधतात। सिद्धेश, अरे राहू दे रे, कुठेही असला तर येईल सगळं, तुम्ही शांत राहा। आज मेट्रो 4 अ म्हणजे वडाळा, घाटकोपर, मुलुंड, कासरवडवली, गायमुख या अतिशय महत्त्वाच्या मार्गाचं पहिल्या टप्प्याचं टेस्टिंग या ठिकाणी आम्ही करतो आहोत। ठाणेकरांकरता हा मार्ग अतिशय महत्त्वाचा असणार आहे। जवळपास 35 किलोमीटरची एकूण लांबी या मेट्रो 4ची आहे। त्यामध्ये 4ची लांबी 32 किलोमीटर आणि 4 ची लांबी ही 2.88 किलोमीटरची एकूण 35 किलोमीटरची लांबी आहे। एकूण 32 स्थानकं याच्यामध्ये आहेत आणि जवळपास या ठिकाणी 16,000 कोटी रुपये याकरता खर्च करण्यात येत आहेत। अपेक्षित आहे की दैनंदिन प्रवासी संख्या 13,43,000 हा पूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर या ठिकाणी असणार आहे। याकरता मोगरपाडा येथे डेपोकरता जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे। जवळपास 45 हेक्टर जागा त्या ठिकाणी उपलब्ध झाली असल्यामुळे मेट्रो 4 अ, मेट्रो 10 आणि मेट्रो 11 अशा सगळ्याचं डेपो म्हणून त्या ठिकाणी एक मोठं काम होणार आहे। या मार्गिकेवरची जी मेट्रो असणार आहे ही 8 डब्यांची मेट्रो असणार आहे आणि विशेषतः याचा महत्त्वाचा फायदा हा आहे की पूर्व उपनगरं, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे आणि पुढे हा मेट्रोचा जो 11वा मार्ग आहे जो वडाळ्यापासून तर CST पर्यंत जातो त्याला देखील हा जोडला जाणार आहे आणि त्यामुळे हा देशातला सगळ्यात लांब मार्ग होईल। 58 किलोमीटरचा हा मार्ग होईल की ज्याच्यामध्ये जवळपास 21 लाख लोक रोज हे प्रवास करू शकतील आणि प्रवासाचा वेळ या मेट्रो मार्गामुळे 50 ते 75% या ठिकाणी कमी होणार आहे आणि विशेषतः एलिव्हेटेड मार्ग असल्यामुळे रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती देखील याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नियमित होणार आहे। मला अतिशय आनंद आहे की हा एक महत्त्वाचा टप्पा आज या ठिकाणी करतो आहोत आणि टप्प्याटप्प्यानं पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत याचे सगळे टप्पे हे प्रवाशांकरता खुले झाले पाहिजेत अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। मी विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांचं अभिनंदन करेन की हा टप्पा होण्याकरता त्यांनी विशेष प्रयत्न केले आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला मोगरपाड्याला डेपोची आवश्यकता होती त्याकरता त्यांनी स्वतः लक्ष घालून अनेक अडचणी
या डेपोच्या लँडमध्ये होत्या, पण त्या अडचणी दूर केल्या आणि ती लँड, ती जमीन डेपोकरता मिळवून दिली. आमदार सरनाईक यांनी देखील या डेपोमध्ये विशेष प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे या संपूर्ण जी काही आपली मेट्रो आहे, या मेट्रोला एक चांगला वेग आलेला आहे. आणि मी ठाणेकर आणि मुंबईकर दोघांनाही विश्वास देऊ इच्छितो की पुढच्या वर्षीच्या शेवटापर्यंत यातलं मॅक्सिमम काम आम्ही पूर्ण करू. पण तरी काही काम मात्र हे 2027पर्यंत जाईल. मात्र एकदा हा मार्ग झाला की ठाण्यापासनं तर CST पर्यंत 58 किलोमीटरची सर्वात मोठी मार्गिका ही मुंबईकरांकरता, ठाणेकरांकरता या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. मी याकरता MMRDAचं मनापासून अभिनंदन करतो. MMRDAने अनेक अडचणींचा सामना करत असताना देखील हे काम पूर्णत्वाकडे ते नेत आहेत आणि यापुढेही माझी अपेक्षा आहे की MMRDA अधिक वेगानं हे काम पूर्ण करेल. आजचा दिवस ठाणेकरांसाठी अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे. कारण ही वडाळा ठाणे, वडाळा कासरवडवली ही मेट्रो, याला अनंत अडचणीतून आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. कारण जेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते त्यावेळेस इतर मेट्रोला मान्यता देत असताना ठाण्याला वगळण्यात आलं होतं. आणि मग त्यावेळेस ठाण्याला या मेट्रोच्या याच्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं, आम्हाला निलंबित देखील व्हावं लागलं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी 2014ला मुख्यमंत्री झाले त्यावेळेस खऱ्या अर्थाने या मेट्रोला चालना मिळाली. आणि मग मेट्रोचं प्रकल्प जे आहेत त्या काळामध्ये 2014 ते 2019मध्ये आपण अनेक मेट्रोचे प्रकल्प सुरूही केले. काहींचं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते लोकार्पणही केलं. परंतु दुर्दैवाने 2019 नंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे सगळे प्रकल्पांना ब्रेक लागला, स्थगिती मिळाली आणि पुन्हा 2022च्या दरम्यान मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हे पुन्हा मेट्रोला चालना दिली. आणि मग त्या काळामध्ये मला आठवतं आहे की आपले MMRDAचे मुखर्जी आहेत, या मुखर्जींना देखील सांगितलं या मेट्रोच्या या प्रकल्पामध्ये देखील, या स्ट्रेचमध्ये देखील, या फेजमध्ये देखील अनंत अडचणी आल्या. परंतु MMRDAने त्यावर मात केली. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं. डबल सगळं मॅनपॉवर, मशिनरी मोठ्या प्रमाणावर लावली आणि आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींच्या काळामध्ये हा प्रकल्प पूर्णत्वात जातो आहे. म्हणजे सुरुवातीला झालेमध्ये अडथळे आले, परंतु आता ही पूर्णत्वात जाते आहे. हा ठाणेकरांसाठी खऱ्या अर्थाने एक मोठी अचिव्हमेंट आहे. आणि मला आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मुंबई ठाणे जी रेल्वे धावली होती ती 22 सप्टेंबर 1853 साली, 22 एप्रिल का काय ते, आणि आज 22 तारीख आहे. जवळपास 172 वर्षानंतर पुन्हा ही मेट्रो ठाण्यामध्ये धावती आहे. म्हणजे ती रेल्वे होती, आता ही मेट्रो आहे. आणि त्यामुळे हे 10.5 किलोमीटरचं जे अंतर आहे हे आपण आता सुरू करणार आहोत. त्यानंतर गायमुख ते मीरा भाईंदर मेट्रो 10, त्यानंतर पुढे ती मुंबईला जॉईंट होईल. आणि मेट्रो जी इथून कॅडबरी ते आपलं वडाळा ही मेट्रो 11 आणि या सगळ्या CSTपर्यंत आपल्याला जाईल. म्हणजे पूर्णपणे हा लूप तयार होईल. आणि या लूपमुळे ही संपूर्ण एलिव्हेटेड आहे. जसं मुख्यमंत्री महोदय म्हणाले की एवढा मोठा लांबीचा प्रकल्प हा भारतातला पहिला प्रकल्प आहे एलिव्हेटेड. आणि त्यामुळे खालची वाहनं जी आहेत ती देखील सुरळीतपणे त्यांची वाहतूक होईल, रस्त्यावरची वाहतूक कोंडी दूर होईल. आणि त्याचबरोबर
या ठिकाणी ठाण्यासाठी आपण इंटरनल मेट्रो जी आहे ती देखील मंजूर केलेली आहे. त्यामुळे ती देखील याला कनेक्ट होईल. कल्याण डोंबिवली भिवंडी याला कनेक्ट होईल. इकडे आपल्या स्वामी समर्थ नगर ते कांजूरमार्गपर्यंत होईल. कापूरबावडी ते कल्याण होईल. गाईमुख ते मीरा भाईंदर आणि वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. हे असं सगळं लास्ट माईल कनेक्टिव्हिटी यामुळे मिळणार आहे. आणि जी लाखो वाहनं रस्त्यावरून जातात त्याला देखील मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे हा प्रकल्प जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. 16,000 त्याची किंमत आहे. जवळपास 25 लाख लोक त्याचा प्रवास करतील. आणि या मेट्रोच्यामुळे या मेट्रो संपूर्ण नेटवर्कमुळे या ठिकाणी रस्त्यावरची मुंबई MMRची ट्रॅफिक कमी होऊन जाईल आणि लोकांना मोठा दिलासा मिळेल असा हा प्रकल्प आहे. आपल्याला कल्पना आहे या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा 2019 पर्यंत आम्ही गाठला होता. परंतु 2019 नंतर जे सरकार आलं त्या सरकारने कामं जवळपास थांबवली होती. त्यामुळे 2.5 वर्ष ही कामं मागे गेली. नाहीतर आत्ता आम्ही पूर्ण 58 किलोमीटरचं उद्घाटन करताना तुम्हाला दिसलो असतो. पण दुर्दैवाने आम्हाला ते करायला आता जवळपास 1-1.5 वर्ष अजून 2 वर्ष लागतील. मगाशी मी बोलताना आमदार प्रताप सरनाईक म्हणालो ते मंत्री प्रताप सरनाईक पकडलं पाहिजे. तेव्हा आमदार होते. मागणी केली तेव्हा आमदार होते पण आता ते मंत्री झालेले आहेत. आज ये बहुत हर्ष की बात है कि हमारी जो मेट्रो 4 और मेट्रो 4A है जो वडाला घाटकोपर मुलुंड कासर वड़वली गायमुख इस प्रकार का इसका रूट है. इसके फर्स्ट फेज़ का टेस्टिंग हम लोग आज कर रहे हैं और धीरे धीरे इस पूरी मेट्रो को हम लोग कंप्लीट करेंगे. करीब 16,000 करोड़ रुपए की लागत से ये मेट्रो बनी है और प्रतिदिन 13 से 14 लाख प्रवासी इसमें प्रवास करेंगे ऐसा अपेक्षित है. इस मेट्रो के लिए मोगरपाड़ा में 45 एकड़ की ज़मीन पर एक बहुत बड़ा डेपो तैयार किया जाने वाला है. ये डेपो मेट्रो 4, मेट्रो 4A, मेट्रो 11, मेट्रो 10 इन सबका एकत्रित इस प्रकार का डेपो रहने वाला है. ये मेट्रो आगे जाकर वडाला से जो हमारी मेट्रो लाइन 11 है उसको ज्वाइन होगी जो CSTM तक छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस तक जाएगी. तो कुल मिलाकर एक कंप्लीट हम लोग 58 किलोमीटर का ये रूट तैयार कर रहे हैं जो देश का सबसे बड़ा रूट है. ये 58 किलोमीटर का जो रूट होगा और इसमें बहुत बड़े पैमाने पर करीब 22 लाख प्रवासी रोज़ प्रवास कर पाएंगे. और इससे समय की जो बचत है ये 50 से 75% समय इसके कारण बचने वाला है. एक बड़ा इंटीग्रेशन इसके कारण होने वाला है. 4A, 11, 10 उसके साथ मेट्रो 5 और मेट्रो 6 ऐसा सारा इंटीग्रेशन इस रूट के कारण होने वाला है. 6 जगह इंटरचेंजेस आने वाले हैं जिसके कारण लोग कहीं से भी कहीं पर भी जा पाएंगे. इस प्रकार की व्यवस्था उसमें हुई है. प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र में मेट्रो के निर्माण की जो शुरुआत हमने की थी उसको एक बड़ी गति मिली है. विशेष रूप से ये जो थाने की मेट्रो लाइन है इसमें जो महाविकास आघाड़ी के समय बंद पड़ा हुआ काम था उसको शिंदे जी ने मुख्यमंत्री बनने के बाद गति दी. उसमें कई रोड़े थे, कठिनाइयाँ थी, वो सारी कठिनाइयाँ दूर की. इसी के कारण आज का दिन हम लोग देख रहे हैं कि यहाँ पर एक तेज़ी के साथ अब ये काम पूरा हो रहा है. और मैं ऐसा मानता हूँ कि इसका मैक्सिमम काम 2026 में और थोड़ा काम 2027 में कंप्लीट करके सारे फेजेस हम इसके कंप्लीट करेंगे और एक बहुत अच्छी मेट्रो ये थाने के लोगों को देंगे. इसके साथ साथ शिंदे जी के नेतृत्व में थाना रिंग मेट्रो का भी एक हम लोगों ने अभी केंद्र सरकार ने उसको मान्यता दी है. तो कुल मिलाकर थाना के लिए एक बहुत ही अच्छा ऐसा एक ट्रांसपोर्टेशन का नेटवर्क यहाँ पर तैयार हो रहा है. मीरा भाईंदर से काम जे आहे
काही काम झालं आणि आता 10 नंबर जी आहे त्याचं काम आता वेगाने सुरू होईल. याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की जर 2.5 वर्ष एखाद्या प्रकल्पाचं काम बंद ठेवलं तर त्या प्रकल्पाची हीच परिस्थिती होणार आहे. पण आता काळजी करू नका, आता जो वेग घेतलेला हा थांबणार नाहीये. देखिए अभी एक निश्चितपणे खर्च तर वाढतोच, त्यामुळे त्याच्या आता जो खर्च वाढलेला आहे, जेवढा महागाईचा निर्देशांक वाढलाय तेवढाच तो खर्च वाढतो. होईल, निश्चित फायदा होईल. जीएसटीमुळे खर्च कमी होईल. जीएसटीमुळे फायदा होईल. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांनी विशेष प्रयत्न केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. तर ठाणे मेट्रोची चाचणी ही पार पडलेली आहे, ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्याचबरोबर ठाण्यात मेट्रो 4 आणि 4अ ची ही चाचणी झाली आहे. मेट्रोमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असं फडणवीस म्हणाले. पुढील वर्षाच्या शेवटापर्यंत ठाण्यातील मेट्रोची सर्व कामं पूर्ण करू असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांनी विशेष प्रयत्न केले ठाण्यासाठी असं ते म्हणालेत. विकासाचा वेग आता थांबवणार नाही. 2.5 वर्ष मेट्रोचं काम थांबलेलं होतं, आता आमच्या काळात कुठलंही काम थांबणार नाही याची शाश्वती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे. तर ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती, आता या मेट्रोमुळे ही वाहतूक कोंडी होणार नाही असंही ते म्हणाले. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या शेवटापर्यंत ठाण्यातील मेट्रोची सर्व कामं पूर्ण होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलेलं आहे. ठाण्यात आज मेट्रोची ही चाचणी झालेली आहे. या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवल्याचं आता पाहायला मिळतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवलाय. त्यामुळे ठाण्यामध्ये मेट्रोची ही चाचणी पूर्ण झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठाण्याच्या मेट्रोच्या चाचणीवेळी उपस्थित आहे. त्यामुळे ठाणेकरांचं गेल्या कितीतरी वर्षांचं स्वप्न अखेर आज पूर्ण होतंय. या मेट्रोची चाचणी होते आणि आता या मेट्रोच्या केबिनमध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहून या मेट्रोची चाचणी करताना पाहायला मिळत आहेत. या मेट्रोसाठी आम्हाला आंदोलन करावं लागलंय असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर आता ठाण्यातील जी वाहतूक कोंडीची समस्या सातत्यानं होत होती ती वाहतूक कोंडी होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. तर या मेट्रोसाठी, या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विशेष मदत घेतल्याचं, विशेष काम केल्याचा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय. मुंबई महानगरातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ठाणे मेट्रो प्रकल्प 4 वडाळा घाटकोपर, कासार वडवली आणि 4अ म्हणजेच कासार वडवली ते गायमुख प्रकल्पाची कामं ठाणे शहरात सुरू आहे. तर काही दिवसांपूर्वीच मेट्रो ट्रेन ही रुळांवर आल्यानंतर आता या मेट्रोची चाचणी झाली आहे. ही मेट्रो घोडबंदर इथल्या गायमुख ते पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन पर्यंत धावणार आहे. 10 स्थानकामधून ही मेट्रो धावेल. त्यामुळे एकंदरीतच ठाणेकरांचं कितीतरी वर्षांचं स्वप्न अखेर आज पूर्ण झालेलं आहे. तर या मेट्रोच्या मार्गाचं संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर ही मेट्रो धावायला लागेल आणि ठाणेकरांची जी सातत्यानं वाहतूक कोंडीमध्ये अडचण होत होती, वाहन चालकांना सातत्यानं त्रास सहन करावा लागत होता, हा त्रास आता काही प्रमाणात कमी होणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, त्याचबरोबर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक स्वतः या मेट्रोच्या चाचणीच्या वेळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. अतिशय महत्त्वाकांक्षी महायुती सरकारचा हा प्रकल्प म्हणावा लागेल. ठाणेकरांनी गेल्या कितीतरी वर्षांपासून या मेट्रोची वाट पाहिली होती आणि आता या मेट्रोची चाचणी ही पूर्ण झालेली आहे. तर अगदी काही दिवसातच ही मेट्रो प्रवाशांसाठी सेवेत दाखल होईल. तर गेली 2.5 वर्ष या मेट्रोचं काम थांबवण्यात आलं होतं. आता त्यानंतर या मेट्रोचं काम पुन्हा एकदा सुरळीत करून ही मेट्रो प्रवाशांसाठी सेवेत आणल्याचं अगदी काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मेट्रोला
हिरवा झेंडा दाखवला आणि ही मेट्रोची चाचणी पूर्ण झालेली आहे। तर ठाणे मेट्रोची मार्गिका नेमकी कशी असेल हे आपण पाहतोय। ही मार्गिका, ही जो मार्ग आहे हा 10 स्थानकांमधून जाणारा मार्ग आहे। म्हणजे ही मेट्रोचा जो मार्ग आहे तो 10 स्थानक या मेट्रोच्या मार्गात असतील। तर ठाणे मेट्रो मार्गिका ही 10 स्थानकांमधून जाईल आणि ठाणेकरांचं गेल्या कितीतरी वर्षांचं स्वप्न हे आता पूर्ण झालेलं आहे। ठाणेच्या मेट्रोची चाचणी ही पूर्ण झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठाण्याच्या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला आणि आता लवकरात लवकर या मेट्रोचं काम, या मार्गाचं काम हे पूर्ण करून ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल करू असं वक्तव्य यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। तर गायमुख ते कॅडबरी जंक्शन पर्यंत या मेट्रोची चाचणी झाली आहे। गायमुख स्थानकावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते, ज्यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यावेळी उपस्थित होते। ठाणेकरांची सातत्यानं तक्रार होती की वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते आणि या वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी या मेट्रोच्या मार्गिकेचा विचार मांडण्यात आला, प्रस्ताव करण्यात आला आणि आज या मेट्रोची चाचणी ही पूर्ण होतीये। ठाणे ते वडाळा मार्गिकेवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत घोडबंदर ते गायमुख ते विजय गार्डन या 4 किलोमीटर अंतरासाठी या मेट्रो मार्गिकेची चाचणी झाली आहे। तर ठाणे शहरात वाहतुकीच्या दृष्टीनं महत्त्वाच्या प्रकल्पाची उभारणी ठाणे शहरात सध्या सुरू आहे। मेट्रो मार्गिकेच्या कासारवडवली, घाटकोपर, वडाळा या मेट्रो 4 आणि कासारवडवली स्थानकाला जोडून कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4A असा प्रकल्प हा केला गेलाय। तर या मार्गाची चाचणी ही पूर्ण झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, अखेर ठाणेकरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे। ठाणे मेट्रो मार्गिकेची चाचणी आज पूर्ण झालेली आहे, काय अधिक माहिती? अंकिता, ठाणेकरांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आणि याच मेट्रो मार्गिका ज्या बनताना पाहत होते 7 वर्ष, गेले 6 ते 7 वर्ष, त्याच मेट्रो मार्गिकेवरून आता प्रत्यक्ष मेट्रो धावताना ठाणेकरांना पाहायला मिळते। मेट्रोची चाचणी जरी असली तरी सुद्धा डिसेंबर अखेरपर्यंत ही मेट्रो गायमुख ते कॅडबरी जंक्शनपर्यंत धावणार आहे आणि एक थोड्या प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे 2026 पर्यंत काही प्रमाणात टप्पा जो आहे तो पूर्ण होणार आहे आणि 2027 अखेर हा संपूर्ण पट्टा म्हणजे 35 ते 38 किलोमीटरचा 58 किलोमीटरचा हा संपूर्ण टप्पा जो आहे तो पूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। आतापर्यंत सर्वात लांबीचा हा टप्पा असणार आहे, म्हणजे गायमुख ते वडाळा आणि वडाळा ते CSMT असा हा टप्पा असणार आहे आणि या सगळ्याची प्रतीक्षा जी आहे ती ठाणेकर करत आहेत। कारण अनेक वर्ष फक्त ठाणेकरांना या घोडबंदरवरून जाताना हे फक्त पिलर्स उभे राहिलेले दिसत होते, त्यावरती काम सुरू असलेले दिसत होतं। मात्र आता प्रत्यक्षात याची चाचणी होताना देखील ठाणेकर पाहत आहेत आणि खरंच दिलासादायक ही बाब आहे। कारण ह्याच मार्गावरती या घोडबंदर मार्गाचे जे आता पहिला टप्पा जो सुरू होणार आहे याच टप्प्यामध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडीला सामना जो आहे तो ठाणेकरांना करावा लागतो आणि आपण या ठिकाणी पाहतोय की समोर ज्या इमारती आहेत या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात ठाणेकर जे घोडबंदरवासी आहेत ते राहत असतात आणि यांची कुठेतरी प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आता या वाहतूक कोंडीचा सामना न करता या मेट्रोच्या माध्यमातून ते आता प्रवास करणार आहेत आणि 2025 अखेर 10 मेट्रो मार्गिकांचा टप्पा जो आहे तो पूर्ण होईल आणि यानंतर ठाणेकरांच्या सेवेसाठी ही मेट्रो मार्गिका जी आहे ती उतरणार आहे। एकूणच 13 लाख प्रवासी जे आहेत ते वार्षिक या संपूर्ण मेट्रोमधून प्रवास करतील अशा प्रकारचा अंदाज जो आहे तो MMRDAचा आहे। त्यामुळे ही मार्गिका सुरू झाल्यानंतर किंवा हा संपूर्ण टप्पा सुरू झाल्यानंतर कुठेतरी ठाणेकर जे आहेत ते या वाहतूक कोंडीतून सुटकेचा निश्वास सोडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। कुणाल, जसं तुम्ही म्हणालात की ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे, मात्र या मेट्रोचा मार्ग कशा पद्धतीनं निर्णय घेण्यात आला, कशा पद्धतीने याची आखणी करण्यात आली जेणेकरून ठाणेकरांची जी सातत्यानं वाहतूक कोंडीची तक्रार होती ती आता काही प्रमाणात कमी होईल?
अंकिता, सुरुवातीला हा जो मेट्रो प्रकल्प 4 आहे, हा 4 मेट्रो प्रकल्प हा फक्त कासार वडवलीपर्यंतच मर्यादित होता. मात्र त्याच्यानंतर 4A हा आखण्यात आला आणि तो आता गायमुखपर्यंत आलेला आहे. गायमुख हा ठाणे आणि अहमदाबाद मार्गावरील एक महत्त्वाचं जंक्शन आहे, ज्या ठिकाणाहून अनेक अवजड वाहतूक ये जा करत असते आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होत असते. आणि याचमुळे हा 4A जो प्रकल्प आहे तो पुढे म्हणजे 2.83 किलोमीटरचा हा टप्पा वाढवण्यात आला आणि आता हा गायमुख ते वडाळा आणि वडाळा ते CSMT असा हा संपूर्ण टप्पा असणार आहे, जेणेकरून गायमुखवरून जो निघालेला ठाणेकर आहे तो थेट वडाळा आणि वडाळ्यावरून CSMTला पोहोचू शकेल, जेणेकरून त्याला या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. कारण रोज 3 ते 4 तास या वाहतूक कोंडीमध्ये प्रवास करून ठाणेकर वैतागलेला आहे आणि याच ठाणेकरांसाठी विशेषतः घोडबंदर वासियांसाठी हा जो मेट्रोचा टप्पा आहे तो पूर्ण करण्याचा मानस जो आहे तो मुख्यमंत्र्यांचा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील विशेषतः याकडेच लक्ष दिलेलं आहे की वाहतूक कोंडीमध्ये त्रस्त असणाऱ्या ठाणेकरांना कुठेतरी दिलासा मिळावा, यासाठी हे काम जे आहे ते टप्प्याटप्प्याने लवकरात लवकर सुरू करण्याचा मानस आमचा असल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. अंकिता, निश्चित आज या मेट्रोची चाचणी पूर्ण झाली आहे, पण मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय की हे मेट्रो प्रवाशांच्या सेवेत नेमकी कधीपर्यंत दाखल होईल. कुणाला मेट्रो 4 आणि 4A ही प्रवाशांच्या सेवेत कधीपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे? अंकिता, 4A आणि 4 मेट्रो जी मार्गिका आहे यातील 10 पहिले मेट्रोचे जे स्थानकं आहेत म्हणजेच गायमुख ते कॅडबरी जंक्शन ही या 2025च्या डिसेंबर अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे 2026ला काही प्रमाणात म्हणजे पुढचे जे टप्पे आहेत 21 जे स्थानकं आहेत गायमुख ते पुढची जी टप्पे आहेत तिथपर्यंत देखील हा जो मार्गिकांचा टप्पा आहे तो पूर्ण होऊ शकतो 2026ला. मात्र 2027 पर्यंत हा संपूर्ण मेट्रो प्रकल्प जो आहे तो पूर्ण करण्याचा मानस आहे. 16,000 कोटींची या ठिकाणी संपूर्णतः पैसे जे आहेत ते खर्च करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे सर्वाधिक मोठा एक अडचण होती ती म्हणजे या मेट्रोला डेपो मिळण्याची. मोगरपाडा या ठिकाणी याआधी देखील आंदोलनं झालेली पाहायला मिळाली, त्या ठिकाणी मेट्रोची डेपो नको अशा प्रकारे देखील तिथल्या गावकऱ्यांचे म्हणणं होतं. मात्र ती जी देखील जागा आता मेट्रो 4A आणि 11 आणि 10 या मेट्रो मार्गिकांसाठी मिळालेली आहे. त्यामुळे सर्व अडचणी आता दूर झालेल्या आहेत. त्यामुळे 2027 अखेर टप्प्याटप्प्याने ही संपूर्ण मेट्रो मार्गिका जी आहे त्यामुळे एकंदरीतच आता ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत कधीपर्यंत येणार याकडे सगळ्याच ठाणेकरांचं लक्ष लागलंय. तुर्तास धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर ठाणे मेट्रोची चाचणी ही पूर्ण झालेली आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमेय चुंबळे यांच्याकडून. अमेय, आपण पाहतोय की मेट्रो प्रकल्प 4 आणि 4A ची चाचणी पूर्ण झालेली आहे, काय अधिक तपशील? हो, आपण जर का हा मार्ग पाहिला तर हा गायमुख म्हणजे जे घोडबंदर रोडवर येतं आणि वडाळा हे जे पूर्व मुंबईतलं स्थळ आहे असा हा रूट आहे. आणि हा मार्ग कसा जातो तर हा गायमुखवरून कॅडबरी जंक्शन पुढे 3 हात नाका आणि तिथून जो लाल बहादूर शास्त्री मार्ग सुरू होतो म्हणजे जो पूर्ण मुलुंड वेस्ट, भांडूप वेस्ट, कांजूरमार्ग वेस्ट, विक्रोळी वेस्ट आणि मग घाटकोपरून तो बाहेर पडतो इस्टर्न हायवे तो वडाळ्याला जातो. आणि जसं आपले प्रतिनिधी कुणाल आपल्याला सांगत होते की वडाळ्याहून अजून एक प्रकल्प प्रस्तावित आहे, त्याला कॅबिनेटची मान्यता देखील मिळालेली आहे आणि हा प्रकल्प असणार आहे वडाळा ते CST. याच्यातला 80% भाग जो आहे म्हणजे 80% टप्पा या वडाळा CST मेट्रोचा हा भूमिगत असणार आहे. त्याच्यामुळे पुढच्या 6 ते 7 वर्षात गायमुखला राहणारा व्यक्ती असेल किंवा कासार वडवली किंवा 3 हात नाका ठाण्यातल्या व्यक्तीला फक्त एक मेट्रो बदलून थेट CSMT गेटवे ऑफ इंडिया हे गाठता येणार आहे. ह्याच्यामध्ये एक दुसरा मुद्दा असा आहे की आपण बघतोय की आता येत्या 30 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो 3चं सुद्धा उद्घाटन होणार आहे. तर ही वडाळा CST मेट्रो झाल्यावर ती जी मेट्रो 3 आहे जी पश्चिम उपनगरांना दक्षिण मुंबईशी जोडते ती देखील CSTला जोडण्यात येणार आहे. आणि हे सगळं आपल्या प्रेक्षकांना सांगायचं कारण असं की हे जे सगळे मेट्रो टप्पे आहेत ते एकमेकांना इंटरकनेक्टिंग करण्याचा हा मोठा प्लॅन आहे. अर्थात ठाणे मेट्रो 4 ही पुढच्या 1.5-2 वर्षात पूर्ण टप्पा सुरू होईल. मात्र सरकारचा जो प्लॅन आहे की पूर्ण ज्याला आपण इंग्रजीमध्ये लूप म्हणतो किंवा सर्कल म्हणतो तर पूर्ण मुंबईला लूप करणारी किंवा एक वर्तुळाकाराची मेट्रो सरकारला करायची आहे, जेणेकरून जे वाहन चालक आहेत म्हणजे एकतर जे खासगी आपल्या स्वतःच्या कारनी प्रवास करतात किंवा ओला उबरनी प्रवास करतात किंवा BST लोकल ट्रेननी प्रवास करतात, ह्या सगळ्यांना कुठेही जायचं असेल तर मेट्रो घेता यावी. आणि हे स्वप्न, संपूर्ण स्वप्न, सर्व मेट्रो मार्ग सुरू व्हायला
किमान अजून 4 ते 5 वर्ष लागण्याची शक्यता आहे. निश्चित. अमेय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.